जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 23. श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांना साष्टांग नमस्कार करून आपल्या पत्नीसह गोपाळराव मुंबईला स्वामी सुतांसह निघाले। प्रवासात एकमेकांची विचारपूस व या परमार्थ मार्गाकडे वळण्याचे कारण अशा गप्पा सुरू झाल्या। स्वामीसूत मोकळेपणाने सांगू लागले, मी जातीने मराठा, मला 8 भाऊ व 4 बहिणी। मी वयाच्या 10व्या वर्षी कोकण सोडून मुंबईस शिकायला आलो व पुढे म्युनिसिपालिटीत नोकरीला लागलो। हरिभाऊ सांगत होते, मी अक्कलकोटला आलो ते एक नाट्यच म्हणावे लागेल। मी येथे आलो तोपर्यंत मला श्री स्वामी समर्थांचे नावही ठाऊक नव्हते। मग त्यांचे कार्य, त्यांचे सामर्थ्य कुठले ठाऊक असायला? गोपाळराव म्हणाले, वा, म्हणजे हे अजबच आहे, यालाच पूर्व ऋणानुबंध म्हणायला हवे। पण ते नाट्य तरी सांगा। हरिभाऊ पुढे म्हणाले, आमचे स्नेही लक्ष्मणराव पंडित ह्यांनी आमच्या फार मोठ्या व्यवहारावर तोटा येण्याचा संभव असताना सही केली व त्याचवेळी त्यांनी संकटमुक्त झाल्यास अक्कलकोटला येऊ असा नवसही केला। आश्चर्य म्हणजे खरोखर अफूच्या व्यापाराच्या सट्ट्यात आम्हाला फायदा झाला। अफिनीचा सट्टा आणि तुम्ही त्यात भागीदार? खरं वाटत नाही। अहो, धंदा काय, कुणीही कुठलाही करावा, माझे लक्ष पैशावर केंद्रित असल्याने मी अफिनीच्या पेढीवर भागीदार होतो। पंडित म्हणाले की आपण अक्कलकोटला जाऊन आल्याशिवाय या फायद्याच्या रकमेला हात लावायचा नाही। मी आणि गजानन खत्रींनी विचार केला, चला आपणही अशा अवतारी सद्गुरूचे दर्शन घेऊन पुनीत होऊ। असा विचार करून मी, पंडित आणि खत्रींच्या बरोबर प्रथम या पुण्यक्षेत्री अक्कलकोटला आम्ही 3 मित्र आलो। हरिभाऊ भारावून सांगू लागले, काय सांगू गोपाळराव, श्री स्वामी समर्थांची सर्वांग सुंदर परमदिव्य मूर्ती मी पाहिली, मात्र त्याच क्षणी माझ्या अंतकरणाची संपूर्ण घडणच बदलून गेली। संत तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे झाले तर, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। हा साक्षात्कारी अनुभव मी घेतला।
गोपाळराव उत्सुकतेने म्हणाले, पुढे काय झाले? भूतकाळाशी एकरूप झालेले स्वामीसूत आपल्याच नादात म्हणत होते, रूप हे सुंदर दिसे मनोहर, लोळू चरणावर मनोभावे. लावण्याचा गाभा स्वामी माझा उभा, फाकलिसे प्रभा चरणाभुंजी. स्वामी म्हणे हाची देह टाकू ओवाळूनी, टाकी चरणावरुनी मनोभावे. भावावस्थेतून बाहेर आलेले स्वामीसूत पुढे सांगू लागले, आम्ही तिघे नमस्कार करून उभे होतो. तो महाराज एकदम म्हणाले, व्यापार केला, तोटा आला, नवस केला, 2000 रुपये नफा झाला. आम्ही आश्चर्याने अवाक झालो. हा नफा तोटा या स्वामींना कळला कसा आणि सांगितला कुणी? दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा दर्शनास गेलो. तेव्हा महाराजांनी अचानकपणे माझा हात धरला व म्हणाले, आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. हा, काय त्या स्पर्शात अनुपम्य सुख होते. ते शब्दातीत होते, पण तो स्पर्श मला आत्यंतिक समाधान देऊन गेला. माझ्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. गोपाळराव म्हणाले, काय भाग्यवान तुम्ही. कित्येक जन्मांची पुण्याई अशा रीतीने फळास आली. धन्य धन्य तुमचा माणूस जन्म. स्वामीसूत म्हणाले, श्री स्वामी समर्थांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी चांदीच्या पादुका केल्या. स्वामी महाराजांनी त्या 14 दिवस पायात घातल्या व मला जवळ घेऊन ते म्हणाले, ह्या पादुका म्हणजे माझे आत्मलिंग आहे आणि तू माझा सूत आहेस. ह्या पादुका घे, बंदर किनाऱ्यावर जाऊन ध्वजा उभी कर व तेथे माझ्या पादुका मांड. स्वामीसूत पुढे सांगू लागले, मी त्या पादुका मस्तकी धारण केल्या. माझा आनंद त्रिभुवनात मावेना. मी आनंदाने लहान मुलांसारखा नाचू लागलो. नंतर मी मुंबईस आलो. स्वामी आज्ञेप्रमाणे सर्व संसार दान करून टाकला. पत्नीने विरोध केला, नापसंती दर्शवली, पण मी तिचे ऐकले नाही. उलट तिला म्हणालो, अगं, त्या पारमार्थिक श्रीमंतीपुढे ही श्रीमंती कसपटा समान आहे. तुला हे सारे अनुभवाने कळेल. आता नाराज होऊ नकोस. कामाठीपुऱ्यात श्री स्वामींच्या पादुका मनोभावे भक्तियुक्त अंतकरणाने मी पूजू लागलो. मीराबाईसारखा भावविव्हल होऊन भजनात रंगू लागलो. माझी भावावस्था पाहून हळूहळू मंडळी जमू लागली व त्या भजनाला टाळ, वीणा, मृदुंगाची साथ मिळू लागली. भाविक लोकांची तेथे वर्दळ वाढली. सोनार, पांचकळशी, प्रभू, वाणी, अगदी पारशी मंडळीही तिथे येऊ लागली. मध्येच थांबून स्वामीसूत म्हणाले, पारशी लोक तसे श्रद्धाळू, धार्मिक, अग्निपूजक. मागे अक्कलकोटला सुद्धा पारशी लोक स्वामींकडे येऊन गेले होते. आता तेथे चौपाटीवर राहणारे, डोळ्यांनी अधू असलेले नरसोजी पारशी आमच्याकडे रोज नित्य नेमाने आरतीस येऊ लागले. कोणाच्या सांगण्याने ते येत होते मला माहीत नाही. त्यांचा भोग संपला किंवा समर्थ कृपा झाली म्हणा, अगर त्यांची श्रद्धा फळाला आली असे म्हणा. पण आश्चर्य घडले. त्यांना दृष्टीलाभ झाला. हा चमत्कार पाहून अनेक जण येथे दर्शनास येऊ लागले. कोणी म्हणायचे, आम्हाला अक्कलकोटच्या स्वामींनी येथे पाठवले. कोणी म्हणायचे, आम्हाला अंतरप्रेरणा झाली. तर कोणी सांगायचे, स्वप्न दृष्टांत झाला. तर कुणी म्हणायचे, आम्ही उत्सुकतेपोटी येऊ लागलो आणि इथे येतच राहिलो. आता माझ्या पूजास्थानाचे मठात रूपांतर होऊ लागले
व ती जागा पुरेनाशी झाली. पण स्वयंभू माहेश्वर वैभवाने विलसणाऱ्या सत्पुरुषाच्या परमार्थ कार्याला कसली विवंचना असणार. प्रत्यक्ष संत प्रेरणेने कार्य घडतात याची साक्ष मला पटली. कारण येथे सेवाभावाने येणाऱ्या चिमाबाई बेलेवाडी यांनी कांदेवाडीत पादुका नेऊन तेथे मठ स्थापन करावा ही इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून आम्ही कांदेवाडीत आहोत व स्वामी समर्थांची बंदर किनारी वैभव वाढवा ही इच्छा काही अंशाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करीत आहोत. स्वामीसूत भारावून मनापासून सर्व सांगत होते व ते भूतकाळात वावरत होते व त्यावेळेची प्रसन्न अनुभूती अनुभवित होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, स्वामीराया माझे करा समाधान, देहाचे हे भान ठेवू नका. त्यांना देहस्थितीवर आणीत गोपाळराव म्हणाले, स्वामीसूत मला सांगा, तुम्ही संसार लुटवलात, नोकरीवर पाणी सोडले, हे ठीक, पण यामुळे तुमच्या घरच्या लोकांवर त्यांची काय प्रतिक्रिया झाली? तुमची बरीच भावंड आणि तुमची आई? हरिभाऊ म्हणाले, ते काही विचारू नका. त्या काळात मी आमच्या मातोश्रींचे अक्षरशः दशा अवतार पाहिले. त्याचे असे झाले, माझी आई तेव्हा इलियाला म्हणजे आमच्या कोकणातल्या खेडेगावी होती. तिला ही बातमी कळली मात्र ती ताबडतोब विनाविलंब सोबतीला घेऊन मुंबईत आली. माझी भगवी वस्त्रे व सुनेच्या अंगावर पांढरी अशुभदर्शक साडी हे पाहून तिने अक्षरशः ऊर बडवून रडायला सुरुवात केली. काय रे, तुला ही काय अवदशा आठवली? काय हे अभद्र मांडले आहेस? तुझी आई बापूस मेले की काय? हा भगवा भकास वैताग कशासाठी रे केलास? ती माझ्या बायकोकडे पाहून म्हणाली, अगं तारे, तुला काहीतरी अक्कल? अशी पांढरी पातळे रडक्या बायका नेसतात आणि अवदसे तुझ्या गळ्यातले डोरले काय झाले? नवरा जिवंत असताना अशा भुंड्या गळ्याने वावरतेस? अगं, काही लाज लज्जा शरम भीड की ह्या मुंबईत सारे सोडून दिलेस? अगं अवदसे, हे पांढरे फडके तरी कशाला नेसलीस? लंगोटी लावून दारोदारी भीक मागत हिंड. कुळवंताच्या घरची सासूरवाशीन तू, पण अशा फुटक्या नशिबाची आणि पांढऱ्या पायाची निघालीस. तुला नवरा सांभाळता आला नाही म्हणून तो वैतागला आणि संन्यासी झाला. असे एक ना दोन अनेक वाक्यप्रहार ती करीत राहिली. शेवटी तिला इथे येणाऱ्या भक्तांनी समजावले व सांगितले, स्वामीसुतांनी स्वीकारलेला मार्ग परमभाग्याचा आहे. माणूस जन्माचे सार्थक करणारा आहे. हा कुलदीपक आहे. त्याने तुमच्या कुळाचा उद्धार केला आहे. तुमची कूस धन्य झाली. तुमच्या मातृत्वाचा हा गौरव आहे. पण माझ्या आईची समजूत पटेना. ती भ्रमिष्ठासारखी म्हणू लागली, माझ्या हरीला कुणीतरी चेटूक केले आहे हो. तो वेडापिसा झाला आहे. त्याला भूताने झोटिंगाने पछाडले आहे. शेवटी एक सज्जन म्हणाले, बाई, मी तुम्हाला एका उत्तम मांत्रिकाकडे नेतो. ते बरोबर हे भूत कुणाचे, हा झोटिंग कुणाचा हे सांगतील. मग माझी आई त्यांच्याबरोबर सटाण्यास गेली. तेथे देव मामलेदारांपुढे तिने आपले हे गाऱ्हाणे मांडले. गोपाळराव केळकर म्हणाले, देव मामलेदार म्हणजे ख्यातनाम सत्पुरुष यशवंत महादेव भोसेकर, हो ना? अहो, मी प्रथम अक्कलकोट स्वामींकडे आलो तेव्हा मला ह्या साधू पुरुषाकडे जाण्याचा सल्ला दिला गेला होता. आपल्या मातोश्रींची त्या सिद्धपुरुषाने कशी समजूत काढली? हरिभाऊ सांगू लागले,
आपल्या मुलाला जबरदस्त भूताने पछाडले आहे हे नक्की. ते माझ्या देवाच्यानेही सोडविले जाणार नाही. ते पुढे म्हणाले, मातोश्री, आपण धन्य आहात. आपले आई पण सार्थकी लागले आहे. अहो, समर्थ रामदासांना ज्याप्रमाणे अयोध्या भुवनी असणाऱ्या कौसल्याच्या स्तनी लागणाऱ्या भूताने पछाडले होते, तसे या हरिभाऊंना अक्कलकोट भुवनी असलेल्या दत्त अवतारी अवधूत स्वामींचे भूत लागले आहे. ते या जन्मीच नव्हे तर जन्मोजन्मी सुटणार नाही. हरिभाऊ म्हणाले, हल्ली माझी आई पुष्कळदा अक्कलकोटलाच असते. मी तिला काकूबाई म्हणतो, पण श्री समर्थ तिला अनुसूया या नावाने संबोधतात व मातेप्रमाणे तिच्यावर प्रेम करतात. गोपाळराव भारावून म्हणाले, खरोखर आपण म्हणजे संत तुकारामांनी वर्णन केल्याप्रमाणे सुपुत्र संसारी कुळाचे मंडन असे आहात. मुंबईस आल्यावर गोपाळरावांना स्वामी मठाचे वैभव पाहायला मिळाले. नारळ व पेढे ह्यांच्या ढीगचे ढीग रोज पडत असत. हा प्रसाद आणणारी भाविक मंडळी सर्व जाती धर्माची असायची. धर्म कोणताही असला तरी श्रद्धेत साम्यता होती. तेथे भेदाभेदाला थारा नव्हता. चांदीच्या पादुका म्हणजे श्री समर्थांचे आत्मलिंग. याची सेवा सार्थकी लागल्याचे समाधान भक्तांना मिळत होते. स्वामीसूत देहभान हरपून सर्वांना सांगत, सावध आधीच व्हाहो तुम्ही, लक्ष ठेवा स्वामी नामी. नित्य दर्शनासी यावे, स्वामी चरण पहावे भावे. स्वामीसूत म्हणे नाम, घ्यावो स्वामींचे उत्तम. गोपाळरावांना येथे अक्कलकोटचेच वैभव जाणवत होते. ह्या स्वामीसुतांचे सामर्थ्य प्रत्येकाकडून ऐकायला येत होते. आपण सारिखी करीती तात्काळ, ही तुकारामांची युक्ती येथे सार्थ झाली होती. जे श्री समर्थ स्वामींचे सामर्थ्य तेच ह्या शिष्योत्तमाचे सामर्थ्य होते. येथील वास्तव्यात स्वामीसुतांचे अनेक शिष्य गोपाळरावांना माहीत झाले होते. प्रत्येकजण स्वामीसुतांची थोरवी वर्णन करून सांगे. बाबा शेनवाई, गोविंदपंत केतकर, बाबसी काका, हरिचंद, गजानन इत्यादी अनेक विविध हकीकती सांगत. एकदा हरिचंद म्हणाले, नाना सोहोनी ह्यांनी रत्नागिरीजवळ नाखरे गावी स्वामींचा मठ स्थापन केला आहे. हे सोहोनी पूर्वी मुंबईत म्युनिसिपल कोर्टात 150 रुपये पगारावर नोकरीस होते. ते मठात यायचे, पण टिंगल करण्याच्या व दुष्टबुद्धीने यायचे. नेहमी त्यांची कुबुद्धी त्यांना इकडे खेचून आणी. पण येथे आल्यावर, अनुभव ऐकल्यावर व प्रसाद पादुकांचे दर्शन झाल्यावर छलक बुद्धीची तीव्रता कमी होत असे. एकदा तर त्यांना चक्क पश्चाताप झाल्याचे जाणवले व ते तडक त्याच पावली अक्कलकोटला गेले. केवळ स्वामी महाराजांच्या दर्शनाने त्यांच्या मनीचे सर्व किलमिश दूर झाले. कुबुद्धी नाहीशी झाली व या परमार्थ मार्गावर जणू त्यांना ज्ञानदीप मिळाला. गोपाळराव म्हणाले, हे त्यांचे पूर्वपुण्य म्हणायला हवे. हरिचंद म्हणाले, नाना सोहोनी मुंबईस आले. त्यांनी ताबडतोब नोकरीचा राजीनामा दिला व स्वामीसुतांच्या पायावर मस्तक ठेवले. नुसती कौपीन धारण करून पत्नीसह ते भिक्षा मागू लागले. भिक्षान्न सेवून मठात सेवा करू लागले. स्वामीसुतांना त्यांची निष्ठा जाणवली. त्यांनी स्वामी समर्थांच्या पादुका नानांचा प्रसाद म्हणून दिल्या व नाखरे गावी जाऊन मठ स्थापन करण्याची आज्ञा दिली.
श्री स्वामी समर्थांचे खूप ठिकाणी मठ स्थापन झाले आहेत. प्रत्येक मठामागे त्यांच्या शिष्यांची श्रद्धा, भक्ती व निष्ठा उभी आहे व या निष्ठेच्या बळावर सामान्यांना हा भक्तिपंथ कळू लागला आहे. त्याची गोडी वाढू लागली आहे आणि त्यांच्या अंतर्मनात समाधान उमलते आहे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी